हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नाशिक लोकसभेची जागा लढवण्यास तयार होतो, मात्र अपमान झाल्यामुळे माघार घेतली। मंत्री छगन भुजबळ यांचा खुलासा। छगन भुजबळ नाराज नाहीत, पक्षाला त्यांची गरज। छगन भुजबळांच्या नाराजीवर हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। लोकसभेला 48 पैकी आम्हाला केवळ 2च जागा मिळाल्या, 2 पैकी 1 जागा जिंकली, एकावर पराभूत झालो। भुजबळांकडून नाराजी उघड, तर 400 पारच्या घोषणेमुळे फटका पडल्याचंही पुन्हा वक्तव्य। राज्यातील 2 मोठ्या नेत्यांची गुप्त भेट, मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये भेट झाल्याची सूत्रांची माहिती। येत्या काळात मोठ्या राजकीय हालचाली होण्याचाही अंदाज। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वाधिक जागा मिळतील, जयंत पाटलांचा दावा। पुन्हा चर्चा होणार असल्यानं आकडा सांगणार नाही, पाटलांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदासाठी आमच्या पक्षात जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासारखे अनुभवी नेते, आमदार रोहित पवारांचं वक्तव्य। 15 दिवसानंतर महायुती राहणार नाही, अधिवेशनात निधी वाटप झाल्यानंतर तिन्ही पक्ष वेगळे होतील, रोहित पवारांचा दावा। तर रोहित पवारांनी कुठे भविष्य पाहिलं माहित नाही, भुजबळांचा टोला। राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीतील अटींवरून आव्हाड संतापले, शिष्यवृत्तीत जाचक आणल्याचा आरोप। मनुस्मृती डोक्यात गेल्यावर काय होतं याचं हे उत्तम उदाहरण, आव्हाडांची टीका। जे अहंकारी होते त्यांना प्रभू रामानं 240 वर अडवलं, संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांची भाजप नेत्यांवर सडकून टीका। तर काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला इंद्रेश कुमारांचा टोला। देशात 10 वर्ष फक्त अहंकार, सत्तेचा गैरवापर आणि बदल्याचं राजकारण। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख नेत्यांनी न घाबरता समोर यावं, आरएसएसने ठरवलं तर मोदी सरकार राहणार नाही, राऊतांचा हल्लाबोल। पुण्यातील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी आरोपी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अशफाक मकानदारची पोलीस कोठडी संपणार। आजच्या सुनावणीत पोलिसांच्या दाव्याकडे लक्ष। आता थेट वाणिज्य मंत्रालय ठरवणार कांद्याचे दर, नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकारी गोठवले। लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात दरड कोसळली, 15 तासांनंतरही वाहतूक ठप्प। कोकणात जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा, दुपारपर्यंत घाटमार्ग मोकळा होण्याची शक्यता। विदर्भात पुढील 5 दिवस पाऊस, आयएमडीचा महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट। तर मुंबईसह उपनगरातील अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।